क्रमांकाची लक्षवेधी क्रमांक 7. धन्यवाद सभापती महोदय. त्यांना विनंती केली आहे, मी थांबायला सांगितलं. लक्षवेधी क्रमांक 7 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, बहुजन समाजातील गोरगरीब गरजू मुलामुलींना शिक्षण मिळावे या उद्देशानं या ठिकाणी राज्यातील बहुतांशी मराठी शाळा आज पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शासनानं या शाळा टिकवण्याऐवजी रोज नवीन नवीन GR काढले जात आहेत. त्यातच 15 मार्च 2024 रोजी जो संच मान्यतेच्या निकषाचा जो आदेश काढला गेला, या आदेशामुळं त्या ठिकाणी 20 पेक्षा कमी विद्यार्थी वर्गामध्ये असतील तर त्या शाळेवर 0 शिक्षक, तर काही शाळेवरती 1 शिक्षक अशी स्थिती निर्माण होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरच्या बऱ्याचशा शाळा या बंद पडणार आहेत. मला वाटते राणेसाहेब या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव आढळून येतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर वाड्या वस्त्यावरच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, त्याचबरोबर खास करून मुलींना शिक्षणाची सोय व्हावी याकरता या शाळा सुरू राहणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीत जर बघितलं म्हणजे आज त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे की दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी कुठेतरी समूह शाळेची योजना आम्ही आणतोय. त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या योजना देऊन चांगल्या पद्धतीचं शिक्षण देतोय. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची जरग नगर म्हणून शाळा आहे, जिथं 2-2 दिवस रांग लागते पालकांची प्रवेशासाठी. त्या शाळेमध्ये सुद्धा पुरेशी शिक्षक नाही आहेत अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही वाड्या वस्त्यावरच्या शाळा बंद करणार असाल तर त्या मुलामुलींचं शिक्षण त्या ठिकाणी वंचित ते राहतील मुलं. आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या ठिकाणी आमच्या आजरा कोल्हापूर जिल्ह्यातली एक आजरा या ठिकाणची एक घटना घडलेली आहे. एका विद्यार्थिनीवरती जंगली श्वापदानं सुद्धा हल्ला केला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांनी दूर अंतरावरती जाऊन शाळा शिकणं हे कठीण होईल. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ह्या शाळा चालू राहिल्या पाहिजेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही उत्तरामध्ये दिलेलं आहे की शहरी असेल, डोंगराळी भाग, आदिवासी भाग यासाठी आम्ही विचार करू. परंतु त्या ठिकाणी माझी या लक्षवेधीच्या माध्यमातून एकच विचारणा आहे की 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे तो रद्द होणार का आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार का, हा एक प्रश्न. आणि ह्या अनुषंगानं मला वाटते शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या समवेत एक बैठक झाली होती शिक्षण मंत्र्यांची. आणि त्यावेळी सांगितलं गेलं होतं की कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर बैठक घेऊ आणि आपण काढू. परंतु तो बैठक ती झालीच नाही. आणि आपण तर त्या ठिकाणी आदेश काढला. आणि आदेश सुद्धा काढत असताना 25-26ची जी संच मान्यता झाली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दिलं गेलं होतं की 20 ऑक्टोबर 2025च्या पट्टावरती ती संच मान्यता होईल. परंतु त्या ठिकाणी संच मान्यता जर बघितल्या तर त्या डिसेंबरमध्ये जनरेट झाल्यात आणि त्या डिसेंबरच्या पटावरती त्या जनरेट केले गेलेले आहेत. म्हणजे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आदेश एक काढतात आणि कार्यवाही वेगळी करतात असे या निमित्तानं निदर्शनास येते. त्यामुळे या अनुषंगानं त्या ठिकाणी आपण हा आदेश रद्द करणार का, नवीन आदेश त्या ठिकाणी करत असताना तो या सगळ्या बाबीचा विचार करून काढणार का आणि या संदर्भात तुम्ही बैठक बोलवणार का? सन्माननीय सदस्य आजगावकर साहेबांनी सांगितलं की बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता ह्या पद्धतीच्या सरकारी शाळांची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली. फक्त विद्यार्थ्यांकरिताच नाही, आज आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या बहुजन समाजातल्या आमदाराला शिक्षण विभागाची जबाबदारी ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली. हे सर्व करत असताना आपण जे सांगितलं की आपला शासन निर्णय 15/3/2024 याच्यामुळं ज्या संच मान्यता देण्यात आल्या आणि त्याच्यामुळे काही शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त ठरण्याची शक्यता आपण ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. या संदर्भात एक रिट याचिका देखील उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती, आपल्याला माहिती आहे. आणि त्या रिट याचिकेनुसार ह्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदींशी सुसंगत असल्याचं हे याचिकेत हायकोर्टाने देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु तरी देखील आपले शिक्षक जर का अतिरिक्त ठरत असतील तर हे तसं न होऊ देता सुधारित आपल्या शासन निर्णयाप्रमाणे ह्या सर्व शिक्षकांचं समायोजन आपल्या ज्या ज्या ठिकाणी पद आहेत त्या त्या ठिकाणी समायोजन करण्यात येईल. कुठलाही शिक्षक
किंवा कुठली शाळा ही त्या ठिकाणी शिक्षकांच्या विना राहणार नाही आणि कुठलीही शाळा त्या ठिकाणी बंद पडणार नाही. आता मी सगळ्यांना बोलायला देणार आहे, परंतु